नमस्कार नमस्कार, शांतता राखा, सगळ्यांनी मागे बसून घ्या, गडबड करू नका. हा तर कैलासवासी शामराव साळवी आंतरशालेय कबड्डी स्पर्धेच्या या रौप्य महोत्सवी वर्षात मी म्हणजे जगप्रसिद्ध समालोचक अर्थात कॉमेंट्रेटर नाना झंझुर्डे, कार्यकारी उपसंपादक दैनिक झिंगाट आपले मनापासून स्वागत करतोय. अविरत 25 वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते आणि आता या स्पर्धा फार मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणजे 2 कोंबड्या आणि 4 अंड्यावर सुरू झालेल्या स्पर्धेनं आज पोल्ट्री फार्मचं रूप घेतलेलं आहे. तर आता या दर्जेदार स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि हा सामना रंगणारा जिल्हा परिषद शाळा चिंचोली काशी वर्सेस शारदा विद्यालय पुणे या 2 संघांमध्ये. या चिंचोली काशी शाळेचं विशेष मला या ठिकाणी सांगायचं वाटतं का 25 वर्षापूर्वी जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली होती तेव्हा हा संघ विजेता संघ होता, पण त्यानंतर कोंबडी फुडूक झाल्यासारखा ही टीम पुन्हा स्पर्धेत गेली दिसलीच नाही. आणि आपण बघतोय का चिंचोली काशीचा संघ मैदानात उतरलेला आहे. झालं, पोरांचे पाय मैदानाला लागली. अहो, मैदानात उतरल्यापासूनच त्यांना वाटत होतं तेच जिंकणार, पण एवढी मोठी स्पर्धा त्यांनी पहिल्यांदाच अंगावर घेतली. कारण त्यांच्या समोर तगडं आव्हान आहे. ते गेल्या 2 वर्षापासून विजेता असलेल्या पुण्याच्या शारदा विद्यालयाच्या संघाचं अत्यंत शिस्तबद्ध आणि फॉर्म मध्ये असलेला हा संघ. तुम्हाला सांगतो फायनल जिंकली होती दिसणारा पोरं ही. आणि ही बघ गावचं हमाल, एक बी कामाचं नाही बघ, जाड हे बघ काय हे गावच्या मातीतली पोरं आहेत, काय सांगता येत नाही बाबा यांचं. हा लागले पाहिजे. लावली का आईला, याला पण आता शिंकायचं होतं. आणखीन एक अत्यंत महत्वाची सूचना, कुठल्याही संघाला पंचांची वाद घालू नये. पंचांची वाद घातला तर संघ बाद करण्यात येईल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. पंचांची वाद संघ बाद. झेडपी चिंचोली चला पळा पळा. ऑन कॅप्टन टॉस लायर आणि टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन मैदानात. सोड त्याचा हात तोडतो का काय आता माझाही सोड. हेड्स अँड टेल. अयो, हा छापा आणि हा काटा आहे. पंच समजावून सांगतात आहे, छापा की काटा. बरं टॉस जिंकलास तर बॅटिंग बिटिंग मागशील, कबड्डी येईल माहितीये, रेड मागणार. नशीब आपल्या कबड्डीचं. हा सामना पार उडू छापा जिंकला की आणि चिंचोली काशीने हा टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून चिंचोली काशीच्या संघाने चढाई मागितलेली आहे. आता बघूया त्यांच्याकडून कोण येते चढाईला. चढाईसाठी उत्सुक, पंचांच्या निर्णयाची वाट. पंचांनी आदेश दिलेला आहे मध्यरेषेला टच करून डाव्या बाजूने चढाई झालेली आहे. बघू बकऱ्यांना हुर्र करावा तसा अंतर शिरलेला आहे, पण आता पुढे काय होते बघूया. खिल्लारी बैलांना कुत्र्याला शिंगावर घेऊन बाहेर फेकावं तसं या खेळाडूला मैदानाच्या बाहेर फेकण्यात आलेलं आहे. हा कुठे घाताला लागले तिच्या. आता शारदा विद्यालयाची चढाई अत्यंत शिस्तबद्ध अशी चढाई. बघूया पुढे काय होते ते. चिंचोली काशीच्या संघांना पकडू शकतो काय, आणि इथे पकडण्याचा सफल प्रयत्न याला आणि हा आहे विजेत्यांचा खेळ. विजेची चपळाई आणि वाऱ्याचा वेग. मस्त. आणि बाहेर गुडघ्याला पासिंग बांधून घाई केल्यामुळे चिंचोली संघाचा 1 गडी बाद. आणि शारदा विद्यालयाची यशस्वी पकड आणि पळाली नव्हती, पण त्यानं पकडायला पण दिली. हा जापतो जापतो सगळ्या बातम्या जापतो पण. आणि आपण बघतोय टिंगल केल्यासारखा सिंगल खेळाडू उरलेला आहे. या त्यांनी पण नाक्यात टाकलेला आहे आणि चालून पराभवाच्या दिशेनं चिंचोली संघाची वाटचाल या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि आपण बघतोय स्कोर बोर्डवर 18-0 म्हणजे चिंचोली विद्यालयाची अवस्था 180 डिग्री सारखी झाली, म्हणजे एकदम फ्लॅट. सामना या ठिकाणी मध्यंतरासाठी थांबलेला आहे. आपण बघतोय की शारदा विद्यालयाचे कोच त्यांना काय धडे देत आहेत.
त्यांना काय देण्याची गरज आहे, त्यांची टीम हुशार आहे. आणि हे बघा काय चाललंय नीट खेळा समजे जातो ना टाकायची हे सगळं मी सांगणार कॅप्टन मी आहे. नाही रे मागच्या वेळी चुकून आउट झालो. आता तू बघच कॅप्टन मला पाठव तू. आता मी जातो एंट्रीला. सारखं सारखं तू काय आता मी अरे तुमचं काय दरवेळी मी जाणार आहे. अरे तुला एवढं येतंय का? हा ग बस मी जातो. सामन्याचा उत्तरार्ध या ठिकाणी सुरू झालेला आहे, पण झेडपी विद्यालयाला अजून एकही गुणाची कमाई करता आलेली नाही आहे. शारदा विद्यालयाचा हा खेळाडू चढाईसाठी अंगणात उत्तम चढाई या ठिकाणी झालेली आहे. बघूया पुढे काय या ठिकाणी चढा काढण्याचा उत्तम प्रयत्न, पण अयशस्वी प्रयत्न झालेला आहे. 2 गडी बाद. शारदा विद्यालय चढाई आणि पकड याचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी सादर करते आहे. सामन्यावर शारदा विद्यालयाची मजबूत पकड, एकतर्फी होत चाललेला हा सामना शारदा विद्यालयाकडून थोडासा मोठा डोंगर रचला जातोय. थोडक्यात काय तर झेडपी विद्यालयानं इथे येऊन स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलेला आहे. ही मॅच बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा खेळाडूंनी जेवण करून घ्यावे, मागे जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. कुठे चल 100 रुपये काढ चाल. थांब ना मामा, मॅच तर होऊ दे ना. धरशील धीर तर खाशील खीर. तर अशा या एकतर्फी चाललेल्या सामन्यात शेवटचे 5 मिनिटं फक्त शिल्लक राहिलेले आहेत. बराच वेळ एकतर्फी चाललेला हा सामना अखेर संपुष्टात आलेला आहे आणि झेडपी विद्यालयानं विक्रमी फरकाने आपला पराभव करून घेतलेला आहे. 100 काढ. चायला हरली पोरं माझे 100 धर. पण पराभूत झाले असले तरी आणखीन एक सामना खेळण्याची संधी त्यांना मिळणार आहे. तिथून पुढे सर्व सामने नॉकआउट पद्धतीने खेळले जातील आणि त्यात जर पराभव झाला तर थेट गावचा रस्ता पकडावा लागेल. डायरेक्ट चिंचोलीची एसटी.